गेल्या 25-30 वर्षापासून प्रभुपाद महाराजांची गीता जशी आहे तशी मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये ह्याचं माझं वाचन झालेलं आहे. त्याची इंग्लिश आवृत्तीसुद्धा माझ्याकडे, अशा 3 आवृत्त्या माझ्याकडे आहेत. आणि जेव्हा जेव्हा गीतेचं मी वाचन करतो तेव्हा मला एक प्रमाण म्हणून ही जी गीता जशी आहे तशी प्रभुपादांची, ते मला एक त्याला का एखादा दीपस्तंभ असतो ना, त्याच्यासारखं माझ्यासाठी आहे ते. तर मला सर्व लोकांना आग्रहाची विनंती आहे की तुम्हाला स्वतःला आध्यात्मिक युगामध्ये जर प्रवेश करायचा असाल आणि सगळ्यात मोठी गोष्ट अत्यंत सत्य जाणून जर घ्यायचं असेल, ज्याच्यामध्ये काही कोणतेही असे उपमा अलंकार असं न देता जसं ते आहे कृष्णाचं चरित्र तसंची तसं प्रभुपाद साहेबांच्या लिखाणामध्ये गेलेले आहे. आणि सर्वात मोठी गोष्टी जी इतके लोक हिंदू धर्माचा प्रचार करणारे आणि असे लोक आहेत ज्यांनी स्वतःच्या मनाचीच काहीतरी हे करून, तशी गोष्ट गीता जशी आहे तशी मध्ये नाही. जी वास्तविक परिस्थिती कृष्ण भगवानाची तीची तशी परिस्थिती तुम्हाला गीता जशी आहे तशी त्याच्यामध्ये भेटणार. मी सर्व माझ्या मित्रांना लोकांना आग्रहाने विनंती करेल की कमीत कमी जी गीता जशी आहे तशी कोणत्याही मराठी, इंग्रजी, हिंदी जशी तुमच्या भाषा असेल मातृभाषा, त्या मातृभाषेमध्ये तुम्ही अंगीकार करायला हरकत नाही, असं माझं तुम्हाला आग्रह आहे. आणि श्रीमद भागवत हे मी आता 18 ग्रंथ मी घेतले आहेत. ज्या माणसाला ह्या सर्व गोष्टी अनुकूल आहे, जो सांपत्तिक परिस्थितीनं चांगला आहे, मध्यम परिस्थिती आहे, त्या माणसाला आपल्या घरात ही 18 वाचनीय ग्रंथ ठेवायला हरकत नाही, असं माझं स्पष्ट. श्रीमद भागवत, ओरिजिनल भागवत. हरे कृष्णा. श्रीमद भागवत की जय. भगवत गीता की जय.